नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कारवार जिल्ह्यातल्या यल्लापूर तालुक्यातील अरेबैल घाटामध्ये आज बुधवारी पहाटे फळे भाजीपाला वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्यानं 14 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 16 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांना आणि जखमींना यल्लापूर येथील सरकारी आरोग्य केंद्रात सध्या दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने मृतांना आणि जखमींना आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अनमोड मार्गावरील जळकट्टी कॅसरलॉक क्रॉस नजीक 71 नंबरचा ब्रिज बांधण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरने अनमोड मार्ग 3 महिन्यांसाठी बंदचा प्रस्ताव NH अधिकाऱ्यांकडे पाठवला होता. त्यामुळे येथील रस्ता बंद न करता ब्रिज कोणत्या प्रकारे बनवता येईल या संदर्भात पाहणी करण्यासाठी अधिकारी, फॉरेस्ट विभाग तसेच पोलीस विभाग, गोवा व कर्नाटक राज्य आदी भागातील ट्रक युनियनचे पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली. या ब्रिजवरून एकाच वेळी 2 अवजड वाहने जाणं शक्य नसल्यानं एकतर ब्रिजची रुंदी 10 मीटर करा, अन्यथा या ठिकाणी अनावश्यक उभारण्यात येणारा ब्रिज रद्द करण्याची मागणी करण्यात आली. गोव्याने कर्नाटक विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अवमान याचिकेसह म्हादई संदर्भातील इतर सर्व याचिकांवर उद्या गुरुवारी दिनांक 23 रोजी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. दरम्यान कर्नाटकचे कायदा मंत्री HK पाटील यांनी केंद्राची भूमिका संशयास्पद असून भाजप म्हादई प्रश्नाचे राजकारण करीत असल्याची टीका केली आहे. तलावात पोहायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील वाघवडे गावात घडली आहे. गणेश हिरामणी सुतार, वय 15, राहणार वाघवडे असं मृत मुलाचं नाव आहे. काँग्रेस अधिवेशन असल्यानं शाळांना सुट्टी देण्यात आली होती. यावेळी गणेश सुतार हा मंगळवारी पोहण्यासाठी गेला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. यावेळी तलावाजवळ कपडे सापडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याचं समोर आलंय. यानंतर वडगाव ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गणेशचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. या प्रकरणी वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज्यातील रायचूरच्या सिंधनूर तालुक्यातील अर्गिनमर कॅम्पजवळ भीषण अपघात झाला. क्रुझरचे टायर फुटून वाहन रस्त्याच्या मधोमध पलटी झाला. या अपघातात मंत्रालय संस्कृत पाठ शाळेतील 3 विद्यार्थी आणि क्रुझर चालकाचा जागीच मृत्यू झाला. चालक शिवा, वय 24, अय्यवंदन, वय 18, सुजेंद्र, वय 22 आणि अभिलाष, वय 20 अशी दुर्दैवी मृत मुलांची नावे आहेत. या घटनेत 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सिंधनूर तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी सिंधनूर वाहतूक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सरकारी मराठी उच्च प्राथमिक मॉडेल शाळा येळ्ळूर येथे रोटरी क्लब बेलगाम साऊथकडून स्वच्छतागृहांचं भूमिपूजन करण्यात आलं. शाळेमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि त्यांना असणाऱ्या स्वच्छतागृहांची कमतरता हे पाहता विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहाची अत्यंत आवश्यकता आहे. हे ओळखून रोटरी क्लब ऑफ बेलगाम साऊथ यांच्याकडून स्वच्छतागृहांसाठी 4.5 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलाय. या निधीतून विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यासाठी स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात येणार आहे. याचे नुकतेच भूमिपूजन रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथचे प्रेसिडेंट रोटेरियन निलेश पाटील यांच्या हस्ते झाले. बेळगाव व खानापूर तालुक्यातील काही गावांमध्ये दुरुस्तीच्या कारणास्तव गुरुवार दिनांक 23 रोजी वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. दुपारी 12 ते सायंकाळी 5:30 या वेळेमध्ये कुट्टलवाडी, बाळगमट्टी, नावगे, बहादरवाडी, रणकुंडे, कर्ले, संतीबस्तवाड, हुंचेनट्टी, उचवडे, बैलूर, ओलमनी, दारोळी, चापोली, कापोली, कणकुंबी, जांबोटी या परिसरातील वीज पुरवठा बंद राहणार असल्याचं हेस्कॉमकडून कळवण्यात आलंय. रामनगर धारवाड मार्गावरील चिंचेवाडी क्रॉस नजीक हुबळी येथून गोव्याला जाणाऱ्या कारला अपघात होऊन 4 जण जखमी झाल्याची घटना घडली. एर्टिगा कार क्रमांक KA 63N3846 या कारचा येथील वळणावर अंदाज चुकल्यानं सदर कार रस्ता सोडून येथील दगडानं धडकून खाली गेल्यानं कारमधील नितेश नीती, वय 30, मंजुनाथ पाटील, वय 23 तसेच यश वंगामुळे, वय 24 हे जखमी झाल्याने त्यांना रामनगर येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी हुबळीला पाठवण्यात आले. घटनेची नोंद लोंढा पोलीस स्थानकात झाली आहे.
GSS कॉलेजच्या IQAC विभाग आणि भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कॉलेजच्या KM गिरी सभागृहात माधवबाग मुंबईचे डॉक्टर मिलिंद सरदार यांचा आनंदी आणि सुदृढ जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर व्याख्यान नुकतेच पार पडले। यावेळी आहार, विहार, विचार ही त्रिसूत्री जर आपण आपल्या जीवनात पाळली तर आपण आपले आयुष्य हे आरोग्यपूर्ण, तणावरहित जगू शकतो असा ठाम विश्वास डॉक्टर सरदार यांनी शिक्षकांना दिला। यावेळी शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। टिळकवाडी येथील SK सोसायटीच्या ठळकवाडी हायस्कूलमध्ये वार्षिक विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रदर्शनात विज्ञान प्रयोग स्पर्धा, विज्ञान वस्तू संग्रह स्पर्धा, विज्ञान तक्ता स्पर्धा आणि विज्ञान रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धांचा सहभाग होता। शाळेतील सुमारे 200 विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात भाग घेतला होता। या विज्ञान प्रदर्शनातील स्पर्धांचे परीक्षण कीर्ती चिंचणीकर, अश्विनी सराफ व श्रीमती यादव यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विज्ञान शिक्षक KM गुरव, ST पाटील, गीता काकतकर व विज्ञान आणि पर्यावरण मंडळातील सर्व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले। राष्ट्रीय पातळीवरील कराटे स्पर्धेमध्ये 9व्यांदा सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम करणाऱ्या विराज लाड याचा मराठा मंडळ हायस्कूल आणि 25वी कर्नाटक बटालियन NCC बेळगावतर्फे नुकताच खास सत्कार करण्यात आला। सदर सत्काराप्रसंगी मराठा मंडळ हायस्कूलच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती LN शिंदे, NCC अधिकारी LJ पाटील, 25 कर्नाटक बटालियनचे हवालदार बिपडे गौश, नायक दीपसिंग आदी उपस्थित होते। विराज लाड याला शिवाजीनगर येथील नॅशनल कराटे क्लबचे प्रशिक्षक विठ्ठल बोसगर यांचे मार्गदर्शन लाभत आहे। आज बुधवारी बागेवाडी येथील राष्ट्रीय महामार्गावर एका बेकायदेशीर गोमांस वाहतूक करणाऱ्या वाहनाला अडवून कारवाई करण्यात आली आहे। बेळगावहून बेंगळूरच्या दिशेने जाणारी 401 हे वाहन बागेवाडी चेकपोस्टवर आले असता श्रीराम सेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते शेखर हनुमंताचे, कल्लाप्पा पाटील, सातेरी नाईक, संदीप घाडी आदी कार्यकर्ते त्या गाडीला अडवून जाब विचारताच त्यांच्याकडील वाहनात गोमांस आढळून आलं। तसेच त्यांच्याकडे मांस वाहन परवाना नसल्याचंही आढळून आल्यानं पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। मुलींचे संरक्षण आणि सक्षमीकरण करण्यासाठी 22 जानेवारी 2015 रोजी पंतप्रधान मोदी यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाला सुरुवात केली। याला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत। या निमित्त पंतप्रधान मोदी यांनी या चळवळीला तळागाळात पोहोचवणाऱ्या सर्वांचे मी कौतुक करतो अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त केली आहे। गेल्या दशकात बेटी बचाओ बेटी पढाओ हा लोकशक्तीचा उपक्रम बनला आहे। येणारी वर्षे मुलींसाठी मोठी संधी आणि प्रगती घेऊन येईल असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला। व्यवसायात नुकसान आल्याच्या नैराश्यपोटी युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घोडगेरी तालुका हुक्केरी येथे उघडकीस आली। अक्षय नागाप्पा शेबन्नावर, वय 27, मूळ राहणार बेन्नूर, तालुका बेलहुंगल, सध्या राहणार घोडगेरी असं मृत युवकाचं नाव आहे। या घटनेची नोंद यमकनमर्डी पोलिसात झाली आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।